आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे मंडळी, म्हणजे तुम्हाला कदाचित ऐकलं तर आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला माहिती सुद्धा असेल ही गंमत. साधारणपणे मुलगी लग्नाला आली की तिची धावपळ सुरू होते. आपण कसे चांगले दिसू, कसे बारीक दिसू, आपल्या अंगावर कुठले ड्रेस चांगला दिसेल, मग मी हेअरस्टाईल कशी करायची, मग नखं कशी कापायची, आणि खूप 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 गोष्टी चाललेल्या असतात. त्याच गोष्टींमध्ये अजून एक गोष्ट अशी असते की आपल्याला काय जेवण बनवता येतं. महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो, माझी एक बहीण आहे. हां, तिचं लग्न ठरलं, तिला काहीही येत नव्हतं. मग तिला एकदा क्लासला घातली ती एक काहीतरी 8, 10, 15 दिवस 20 दिवस काय क्लास केला आणि वर शिकली. आणि ती घरी येऊन म्हटलं, काय शिकलीस, मला दाखव बरं. मग तिने काहीतरी पदार्थ केला. अगम्य असा पदार्थ होता. काही खाता आला नाही, कोणालाही खाता आला नाही, सगळा टाकून द्यायला लागला. थोडक्यात काय ती आवड असायला पाहिजे, आणि आवड असली की आपोआप पदार्थ चांगला होतो, होय की नाही. तर अशीच आवड असलेली, स्वयंपाक करायची आवड असलेली एक व्यक्ती इथे आलेली आहे. आपण तिचं खूप मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव आहे, मी मिसेस सोनल महेश ओगले. सोनल ओगले. आणि कुठे राहायला? मी ठाण्याला राहते. ठाण्याला राहते. आणि घरी कोण कोण आहे? घरी माझे मिस्टर आहेत, माझा एक 5 वर्षाचा मुलगा आहे, माझे सासू सासरे आहेत. बरं. आणि यजमान काय करतात? ते संगीतकार आहेत. संगीतकार आहेत? हा. ओ बरं. मला मूळची कुठली तू? मी मूळची कल्याणची आहे. कल्याणहून ठाण्यात आलेली आहे. ओके. आणि हे कसं काय जमलं एकदम गायक आणि ती म्हणजे आमची खूप जुनी लव्ह स्टोरी आहे. कॉलेजमध्ये असतानाच भेटलो तेव्हा. काय ते कुठलं कॉलेज? आम्ही बेडेकर कॉलेजमध्ये होतो, दोघंही. तू कल्याणहून यायची? हा, ठाण्यातूनच हो. बरं. आणि मग तेव्हा काय असं संगीत वगैरे असं काही हे नव्हतं, पण नंतर हळूहळू त्याचं प्रोफेशन तिकडे वळत गेलं. माझं प्रोफेशन डिफरंट झालं. 8 वर्ष आमचं प्रेम होतं, त्यानंतर मी लग्न केलं. पण मग गाणं काही शिकलीस का तू? नाही, मला संगीतातलं काहीही कळत नाहीत. मला सूर म्हणजे काय तेही कळत नाही. काय सांगते? मग व्हॉट इज द लिंक? दुआ काय होता? ऑपोजिट अट्रॅक्ट असं म्हणतात ना, तसंच गायचं असेल. आणि तुझ्या खाण्याची म्हणजे तू जे आता तुझा व्यवसाय काय आहे? मी बँकर आहे. प्लस माझं आता ओगलेस किचन नावाचा माझा एक ब्रँड पण आहे की ज्याच्या थ्रू मी केटरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. आणि मी मूळची CKP आहे आणि तो कोकणस्थ ब्राह्मण आहे. बरं. पण आम्ही एकत्र आल्यामुळे तो आता पक्का खाणारा पिणारा झालेला आहे, त्यामुळे त्याला आता नॉनव्हेजच जास्त आवडतं. CKP मंडळी काहीही करू शकतात आयुष्यात, असा माझा अगदी स्वानुभव. माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे CKP आहेत. सगळीकडे त्यांचं एक असतं, म्हणजे त्यांना नॉनव्हेजवर इतकं प्रेम आहे त्यांचं. आणि रविवारी बरेचसे CKP नवरे हातात पिशव्या घेऊन आपल्याला फिश मार्केटमध्ये दिसतात. आय स्वेअर. बरं, आता मला सांग, या ओगलेस किचनमध्ये किती माणसं आहेत हाताखाली? नाही, मी आत्ताच चालू केलेलं आहे. माझ्या सासूबाई मला फुल टाइम ह्याच्यामध्ये जॉईन झालेल्या आहेत. प्लस आम्ही एक जसं डिमांड असेल त्याप्रमाणे आम्ही माणसं हायर करतो आणि त्याप्रमाणे मग आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. अच्छा, म्हणजे आउटलेट तुम्ही बाहेर? येस. पण आता यजमानांचा याच्यात सहभाग काय आहे? ऍक्च्युली त्याला पण कुकिंग हा विषय सब्जेक्ट खूप आवडतो. तो पण चांगल्या डिशेस बनवतो. आणि आता मला जर ज्या वेळेला सगळं खूप सारं पर्चेसिंग करायचं असेल, भाज्या आण, हे आण, ते आण, तर तो मला अगदी पूर्णपणे म्हणजे त्याचं फील्ड सांभाळून तो मला ह्याच्यामध्ये खूप मदत करतो. बरं, त्याच्या गाण्याचे सेटिंग्स म्हणजे त्याचे म्युझिक रूम असेलच छोटीशी? त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. बरोबर. त्या स्टुडिओमध्ये तू कधी करते? हो, जाते ना मी. त्या स्टुडिओची त्याची मॅनेजमेंट पण मी बऱ्याच वेळा बघते. करतेस काय? पण तुला गाण्याचा तिथे आवड नाही म्हणते किंवा कळत नाही म्हणते, मग तिथे मॅनेजमेंट काय करतेस तू?
नवऱ्याच्या खर्चावरती नियंत्रण ठेवायला लागतं. कोकणस्थ माणसाचे काय तू नियंत्रण ठेवणार? तो आता अर्धा बदललाय ना. पण फर्स्ट क्लास. आमचे खवई इथे वाट बघतायत. मगाशी मी ओपनिंग लीगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जिच्या हाताला उत्तम चव आहे अशी एक मैत्रीण इथे आलेली असं उल्लेख केला. तर आता बाईसाहेबांच्या हाताला काय चव आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपण किचनकडे जाऊया का? Sure. चल. आमच्या खवय्यांना आज काय काय दाखवणार आहेस? आज मी 2 डिशेस करून दाखवणार आहे. हा. एक आहे क्रंची चिकन करणार आहे आणि दुसरा चिकन किमा पिझ्झा करणार आहे. ओके, दोन्ही सणसणीत आहेत. हे आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण पहिल्यांदा चिकन किमा पिझ्झा बनवणार आहोत. चिकन खिमा पिझ्झा. हा. मला साहित्य सांगतेस काय काय? हो, नक्कीच सांगणार आहे. हा आपण चिकनचा खिमा घेतलेला आहे. ओके. त्यानंतर हे गार्निशिंगसाठी आपण ही रेड बेल पेपर घेतलेला आहे. हे मोझरेला चीज आहे. हे ब्रोकोली आहे. हे ब्रोकोली आपण थोडं ब्लांच करून घेतलेलं आहे सॉल्ट टाकून. ओके. हा कांदा आहे. हा येलो पेपर आहे. त्यानंतर हे खिम्यासाठी आपण गरम मसाला, अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. आलं मिरची लसूण पेस्ट आहे. टोमॅटो केचप आहे. कोथिंबीर आहे. हळद आहे. त्यानंतर आपण गरम मसाला किंवा चिकन मटन मसाला असतो तो घेऊ शकतो. हा चाट मसाला आहे. तिखट, मीठ. हे आपण नंतर हर्ब्स जे असतात ते हर्ब्स घेतलेले आहेत. हे ऑलिव्हज आहेत आणि हे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. खूपच कमी सामान आहे त्या मानाने. हे करायचं म्हणजे घामट्याच आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जातोय कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी हे काय म्हणायचं? हा पिझ्झा बेस आहे. हा पिझ्झा बेस मी 2 प्रकारचे मिळतात. एक असतो तो मैद्याचा असतो, तो थोडा थिक असतो. पण मी हा थिन क्रस्ट घेतलेला आहे. आजकाल लोक डाएट कॉन्शियस वगैरे झालेले आहेत, त्यामुळे हा गव्हाचा बेस आहे. हा होतो पण एकदम पटकन आणि मुलांना पण द्यायला एकदम हेल्दी आहे. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं मला सांग? आता पहिल्यांदा आपण हे जो खिमा आहे, हा रॉ खिमा आहे, त्याला आपण सगळं लावून घेणार आहोत. तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पहिल्यांदा. ओके. तर एका बाउलमध्ये आपण तो घेऊया. आता त्याच्यामध्ये काय काय घालायचं? ही आलं मिरची लसूण पेस्ट घालायची. जरा आपण झणझणीत करूया बरं का? बरं, ठीक आहे. मग आपण तिखट थोडं जास्त घालूया त्याला. बरं. तुला जास्त तिखट चालत नाही असं दिसतंय. नाही, असं काही नाहीये. पण लहान मुलांना वगैरे सगळ्यांना त्यामुळे एवढं तिखट घालायला नको. मी पण आता एवढा लहान नाही राहिलेलो की मी तिखट खायचंच नाही वगैरे. त्याच्यामध्ये हा गरम मसाला आहे. हा गरम मसाला घालूया. त्यानंतर हळद, मीठ सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जर थोडा वेळ मुरत ठेवलं म्हणजे एक अर्धा पाऊण तास तरी चालणार आहे. म्हणजे त्याला एकदम चांगले सगळे मसाले आहेत ते मिक्स होतात आणि त्याचा फ्लेवर चांगला येतो. आणि मग आपल्याला ते शिजवून घ्यायचंय. मग आपण शिजवून घ्यायचंय. शिजवताना आपण पहिल्यांदा थोडं तेल टाकायचंय. तेलावरती आपण गरम मसाला अख्खा जो आपण घेतलेला आहे, तमालपत्र आणि थोडीसे 2-4 मिरे, लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा असं आपण त्याच्यात घेतलेला आहे. ते सगळं टाकून त्याच्यावरती हा खिमा टाकायचा आहे. या खिम्याला शिजताना पाणी बिलकुल घालायचं नाही, कारण चिकन आहे ते ऑलरेडी त्याचं तेल आहे ते सोडतच असतं आणि त्याच्यात जेवढं ते होईल तेवढा त्याचा फ्लेवर हा जास्त छान येतो. आपण इकडे तेल तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता आपण हा जो अख्खा गरम मसाला आहे तो पहिल्यांदा टाकूया त्याच्यामध्ये. ते पण सगळं. दालचिनी, लवंग आणि मिरे आहेत 2 टाकू सगळं? हो, सगळं टाका. आणि आता आपण हा चिकनचा खिमा आहे आपण त्याच्यामध्ये टाकूया. अगदी एक 10 मिनिटामध्ये पण हा शिजेल. त्याला पाणी वगैरे काही घालायचं नाहीये. फक्त बारीक करून त्याला झाकण ठेवून द्या. आपोआप तो शिजेल. ओके, आम्ही हे पटकन फास्ट करून आम्ही शिजवून घेतो. शब्द दिल्याप्रमाणे आमचं हे शिजवून तयार झालेलं आहे. बरोबर. ओके, आता आपल्याला काय करायचं? आता हे परत आता सुकवायचं. तो जरा ओलसर आहे तर आपल्याला त्याला आता ड्राय करायला लागेल आणि आता तो त्या बेसवर टाकायचा आहे. तर आपल्याला थोडंसं आता त्याला चटपटा असं बनवायचंय. बरं. त्याच्यामुळे आता आपण पहिल्यांदा परत एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. त्याच्यावरती हा कांदा टाकायचा आहे. हा शिजतो जेवढा पटकन तेवढा ड्राय व्हायला थोडासा ह्याला वेळ लागेल. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर परत ह्याच्यामध्ये तिखट वगैरे तुम्ही थोडंसं ऍड केलं तरी चालणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर टाकूया. हा चाट मसाला टाकूया. आता आपण हा ड्राय करत घेऊया. ते मला एक प्लेट दिली तर आता आपण ऍक्च्युअल जो पिझ्झा आहे आपण हा पिझ्झा तयार करायला घेऊया.
पिझ्झा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो. आता हा जसा मी मगाशी म्हटलं तसा हा पिझ्झा बेस आहे. त्या पिझ्झा बेसवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. बर. आता आपण हा त्याच्यावरती सॉस लावून घेतलेला आहे. आता हा जो किमा आहे आपण त्याच्यावर स्प्रेड करूया. स्प्रेड केला की आता तो जरा आपल्याला छान कलरफुल बनवायचा आहे. तर कलरफुल बनवायच्या आधी मी मगाशी म्हटलं की हे चिली फ्लेक्स आहेत. कोणाला तिखट वगैरे जास्त आवडत असेल तर पहिल्यांदा आपण त्याच्यावरती हे चिली फ्लेक्स टाकून घेतले. त्यानंतर हे हर्ब्स आहेत, ऑरिगॅनो आहेत. या ऑरिगॅनोला आपण ह्याच्यावर टाकूया. बेल पेपर येलो कलरचं. हा रेड कलर आपण यूज करूया, रेड पेपर त्याच्यावरती. ग्रीन कलर एक ऍड करूया. ही ब्रोकोली आहे, ब्लांच करून घेतलेली ब्रोकोली आहे. एकदम असं छान कलरफुल अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे तो. ऍब्सोल्युटली. ऑलिव्हज आपण टाकूया. हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. हे ब्लॅक ऑलिव्हज आहेत. आणि त्या सगळ्याच्या वरती हे जे मोझरेला चीज आहे, सगळ्यांचं आवडतं. हे मोझरेला चीज आहे ते आपण टाकूया. आणि आता आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे. फक्त आता आपल्याला त्याला कुक करायचं आहे. जर ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये करा, पण आपण सरळ त्याला गॅसवरती करून घेऊया पॅनमध्ये. अगदी हार्डली 1-1.5 मिनिटं लागतो आपल्याला त्याच्यासाठी. आता हा पिझ्झा आपण घेऊया आणि हा पिझ्झा आपण अगदी बारीक ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे तो. हा थिन क्रस्ट पिझ्झा आहे, त्याच्यामुळे हार्डली त्याला 1-10 मिनिटं लागेल. फक्त ते आपण बघायचं वरचं ते जे मोझरेला घातलेलं आहे ते वितळलं ताबडतोब काढायचं आणि खायला सुरू. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन खिमा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचा खिमा, बारीक चिरलेली लाल भोपळी मिरची, मोझरेला चीज, मीठ घालून ब्लांच केलेली ब्रॉकली, बारीक चिरलेला कांदा, पिवळी भोपळी मिरची, खडा गरम मसाला, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, टोमॅटो केचप, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, चाट मसाला, तिखट, मीठ, मिक्स्ड हर्ब्स, ऑलिव्ह्ज आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन खिमा घेऊन त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि चिकन खिमा घालून तो शिजवून घ्यावा. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, शिजवलेला चिकन खिमा, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून हे मिश्रण एकत्र करून कोरडं करून घ्यावं. एका प्लेटमध्ये पिझ्झा बेस ठेवून त्याला टोमॅटो केचप लावून घ्यावं. त्यावर शिजवून घेतलेला चिकन खिमा, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, बारीक चिरलेली पिवळी आणि लाल भोपळी मिरची, ब्लांच केलेली ब्रोकोली, ब्लॅक ऑलिव्ह्ज आणि मोझरेला चीज घालावं. पॅन गरम करून त्यामध्ये चिकन खिमा पिझ्झा ठेवावा आणि चीज मेल्ट झाल्यानंतर सर्व्ह करावा. चला आता जाऊया आपण पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे चिकन क्रंची. चिकन क्रंची ही कोणाची रेसिपी आहे? म्हणजे कुठे शिकलीस, कोणी शिकवलं? हे असं थोडंसं इकडून तिकडून असं 2-4 गोष्टी ऍड करून नंतर जे फायनल प्रॉडक्ट झालं ते खूप छान झालेलं आहे. आणि मुलांना तर हे खूपच आवडतं. म्हणजे बाहेर जाऊन जर ते तेलकट वगैरे घेण्यापेक्षा हे घरच्या घरी बनवलेलं आहे हे जास्त. करून बघितलेस म्हणजे? हो, मी करून बघितलेले आहे आणि आवडते पण. टेन्शन नाही? बिलकुल नाही, खाण्याला काही टेन्शन नाही. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो नक्की सांगणार. हे आहे चिकनचे आपण ब्रेस्ट पीसेस घेतलेले आहेत. त्यानंतर हा 2 अंडी आपण घेतलेली आहेत की ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे. हे कॉर्नफ्लेक्स आहेत. हे कॉर्नफ्लेक्स कुठलेही फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स घ्यायचे नाही आहेत. हे साधे कॉर्नफ्लेक्स असतात, दुसरे कुठलेही घ्या. त्यानंतर हे ब्रेड क्रम्स आहेत. हे चीज स्प्रेड आहे. हे तिखट, आलं मिरची लसूण पेस्ट, हा चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे. हे विनेगर घेतलेलं आहे. हे हर्ब्स घेतलेले आहेत, मीठ आहे आणि हे चिली फ्लेक्स आहे. चलो, साहित्य बघितलं तर जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. पहिल्यांदा आपण एक बाउल घेऊया आणि त्याच्यामध्ये हे मॅरिनेशन कम्प्लीट करून घेऊया. ओके. हे चिकनचे पीसेस आपण ह्याच्यात घेऊया. त्याला पहिल्यांदा आपण हे विनेगर टाकूया. सपोज जर विनेगर अवेलेबल नसेल तर लिंबाचा रस लावला तरी पण चालणार आहे. त्यानंतर हा चिकन तंदुरी मसाला आहे तो आपण घेऊया. हा थोडा जास्त घेतला तरी चालणार आहे चमचमीत होण्यासाठी.
हे आलं मिरची लसूण पेस्ट, लाल तिखट घालूया त्याला आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट मीठ. तुमच्या किचन मध्ये तू काय काय बनवतेस? हे तुमचे जे ऑर्डर्स वगैरे घेतात ते? बरोबर आहे. आमच्या किचनमध्ये जे काही तिखट आणि असे जे पदार्थ असतात ना ते सगळे मी बनवते आणि जे गोडाचं डिपार्टमेंट आहे ते माझ्या सासूबाई सांभाळतात कारण मला गोडाचे पदार्थ बिलकुल बनवता येत नाही. ओके. किती वेळ ठेवायचं आपल्याला? आता आपण हे सगळं लावून घेतलेलं आहे तर आता हे थोडंसं मुरायला पाहिजे तर 1-1.5 तास तरी आपल्याला हे ठेवायला पाहिजे. 1.5 तासाचं काम मी 1.5 मिनिटात केलेलं आहे. नोबडी कॅन चॅलेंज असं. हा कळलं? हा आता काय करायचं मला सांगा. आता आपलं हे व्यवस्थित हे मुरलेलं आहे तर आता आपल्याला ह्याला डीप फ्राय करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे अंडी इथे घेतलेली होती की ज्याच्यामध्ये आपण मीठ आणि तिखट ऑलरेडी टाकून घेतलेलं आहे. हे कॉर्नफ्लेक्स आहेत. हे कॉर्नफ्लेक्स हाताने असे चुरून घ्यायचे, क्रश करून घ्यायचे. प्लेट लागेल ना? 1 प्लेट लागेल मला. फार पीठ नको ना? नाही, असं थोडंसं ते क्रंची आलंच पाहिजे, रिजनेबल पाहिजे. आणि त्याच्यात आता हे आपण ब्रेड क्रम्स आहेत ते पण आपण ह्याच्यातच मिक्स करायचे. आता आपण हे चिकनचे जे पीसेस आहेत ते पहिल्यांदा अंड्यामध्ये घोळवून घ्यायचंय. त्यानंतर हे जे कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड क्रम आहे त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित घोळवलं की परत हे अंड्यामध्ये एकदा टाकायचंय. डबल कोटिंग करूया त्याला, नाही त्याला थिकनेस पण चांगला येतो आणि एकदम छान ते क्रंची होतात. आणि आता आपण ह्याला डीप फ्राय करूया. हे फ्राय करताना एकदम मंद ह्याच्यावरती तळून घ्यायचे कारण हे चिकन आहे हे आपण रॉ घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते पूर्णपणे शिजवू द्यायचंय. ह्याला अगदी 1 मिनिट लागतो शिजायला. हे पटकन होतात. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? ह्याच्यासाठी आपण एक चीजी डीप आहे तो आपण डीप पण बनवणार आहोत. ओके. तो डीप बनवायला घे ना, मी ते करतो. डीप पण एकदम सोपा आहे. हा चीज स्प्रेड आपण घेतलेला आहे. चीज स्प्रेड मध्ये आपण हे थोडेसे मिक्स हर्ब्स आहेत, हे मिक्स हर्ब्स आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे जे चिली फ्लेक्स आहेत हे चिली फ्लेक्स पण आपण टाकूया. आणि हे झाल्यानंतर हे त्यात बुडवायचं आणि हाणायचं. हा आपल्याला डीप पण रेडी झालेला आहे. आपलं हे पण आता रेडी होत आलेलं आहे. काय आता फारसं काही दाखवण्याचं शिल्लक नाही राहिलेलं. तळतो कसा याच्यात काय दाखवायचं नाही काय. हा कॉमन सेन्स आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिकन क्रंची बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे ब्रेस्ट पीसेस, कॉर्नफ्लेक्स, ब्रेड क्रम्स, चीज स्प्रेड, तिखट, आला मिरची लसूण पेस्ट, चिकन तंदुरी मसाला, विनेगर, 2 अंडी, कॉर्नफ्लेक्स, ब्रेड क्रम्स, हर्ब्स, मीठ आणि चिली फ्लेक्स. कृती: 2 अंडी फोडून त्यामध्ये तिखट आणि मीठ घालून ती फेटून घ्यावी. एका बाउलमध्ये चिकनचे तुकडे घेऊन त्याला विनेगर, चिकन तंदुरी मसाला, आला मिरची लसूण पेस्ट, तिखट आणि मीठ लावून 1 ते 1.5 तास मॅरिनेट करून घ्यावे. एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लेक्सचा चुरा आणि ब्रेड क्रम्स घ्यावे. मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे, फेटलेला अंडा आणि कॉर्नफ्लेक्स आणि ब्रेड क्रम्सच्या चुऱ्यामध्ये 2 ते 3 वेळा घोळवून डीप फ्राय करून घ्यावे. मॉझरेला चीज मध्ये मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करावं आणि चिकन क्रंची या डीप बरोबर सर्व्ह करावं. सोनलचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. आणि सोनल तूही खाऊन बघ, घाबरू नकोस. तर मगाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला. बहीण शिकली 15-20 दिवस कसं जमवायचं, कसं बनवायचं जेवण. काहीही जमलं नाही तिला आयुष्यात. मग शेवटी सासरी गेल्यानंतर सासूबाईंनी तिला वेगवेगळे पदार्थ शिकवले आणि आज ती उत्तम कुक आहे. आणि मी वर्षभर तिच्याकडे जेवायला जात असतो. मला तर सोनल तुला विचारायचं ते असं की आता तुझं एकाच वेळी बँकर ॲज अ बँकर आहेस,
2 वर्षाचा मुलगा आहे, तुझं किचन आहे, बरोबर. प्लस सासूबाई आहेत, प्लस या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं फोकस काय होणार आहे? मला बेसिकली एक एंटरप्रेन्युअर बनायचंय. हम्म. आता हा बिझनेस चालू केलेला आहे, बघू त्याच्यामध्ये आता कसा रिस्पॉन्स येतो. अजूनपर्यंत तरी चांगला आलेला आहे. हळूहळू जम बसला की हाच बिझनेस पुढे अजून मोठा वाढवायचा आहे. बेसिकली एक मला छान एंटरप्रेन्युअर बनायचं आहे. ओके, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत एवढीच परमेश्वराची चरणी मी प्रार्थना करतो. Thank you. अँड बेस्ट ऑफ लक. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. नुसते आभार नाही, आमची एक छोटीशी प्रेमाची भेट. काय ते मला माहित नाही. तुझं जेव्हा मोठा आउटलेट होईल तिथे एखाद्या वेळेस उपयोगी पडू शकते ही नक्कीच नक्कीच जरूर. थँक्स अ लॉट, मला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. येस. चला, खाण्याची वेळ झालेली आहे. काय मला इथे बसवलं कशासाठी? हे गप्पा टप्पा आहेतच, पण हे संपवण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे ना. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या हे म्हणजे आता मी मारामारी नाही करत आहे, खायला सुरू करतोय. तुम्हासाठी 2 प्रकारचे पाडवे आहेत. एक नवीन वर्षाचा पाडवा आणि एक नवरांचा जिथे पाडवा होतो तो पाडवा. भांडणं होत नसतील तर ती मला लावायची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी नवीनच झालेली पत्नी सुखदा खांडकेकर. बरं, काय सपोर्टिव्ह आहे ना तो? अगदीच आवडेल. चला मग आता आपण किचनकडे जायचं का? आम्ही